आणि मुंबईमध्ये आज जागतिक फुटबॉल खेळाडू मेस्सी दाखल होणार आहे। महादेव प्रोजेक्टचा शुभारंभ आज त्याच्या हस्ते होणार आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण पाहूयात। अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी आज मुंबईत दाखल होणार आहे। मुंबईच्या वानखेडे मैदानावर लिओनेल मेस्सी हा दाखल होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता त्याचा कार्यक्रम आहे। त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीत काहीसा बदल असणार आहे। मुंबईकरांना वाहतुकीसाठी नवीन नियम आजच्या दिवशी मुंबई पोलिसांनी दिले आहेत। आपण जर पाहिलं तर मग सध्या मी उभी आहे वानखेडे मैदानाबाहेर आणि आपण इथे पाहतोय की सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। कारण का काल कोलकातामध्ये जो काही खरं तर हंगामा झाला त्यानंतर इथे पोलिसांनी देखील अति दक्षता घेतली आहे, काळजी घेतली आहे। तसं काहीसं मुंबईमध्ये होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी देखील घेतली गेली आहे। मात्र इथे आपण पाहतोय की प्रत्येकाला पास दिले गेले आहेत। प्रत्येकाचे पास तपासूनच त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। चाहत्यांची गर्दी इथे सकाळपासूनच झाली आहे। जरी संध्याकाळी 5 वाजताचा कार्यक्रम आहे तरी आपण पाहतोय की सकाळपासूनच चाहत्यांची गर्दी इथे झाली आहे। गर्दीमुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता आहे। ही वाहतूक कोंडी लक्षात घेता मुंबई पोलिसांनी प्रवाशांसाठी काही सूचना देखील जारी केल्या आहेत। आपण जर सूचना पाहिल्यात तर मग संपूर्ण जो चर्चगेट परिसर आहे म्हणजे चर्चगेट स्टेशनचा परिसर तो देखील काही प्रमाणामध्ये वाहतुकीसाठी वळवण्यात आला आहे। आपण जर पाहिलं तर मग स्टेडियमवर पार्किंगला परवानगी नाही। डी रोड म्हणजेच आपण जर पाहिलं तर मग नरिमन रोडवर प्रवेश देखील मर्यादित ठेवण्यात आले आहेत। रस्ते कुठले कुठले बंद आहेत? कोस्टल रोड आणि आपण जर पाहिलं तर मग डॉक्टर सुभाषचंद्र बोस रोड हे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत। तर मग कोस्टल रोड देखील बंद करण्यात आला आहे। हे काहीसे बदल वाहतुकीमध्ये करण्यात आले आहेत आणि त्यामुळे हे बदल लक्षात घेऊनच मुंबईकरांनी आज प्रवास करावा आणि संध्याकाळी देखील गर्दी या संपूर्ण वानखेडे स्टेडियमच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। गरुण नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।